यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की राज्यभर गाजत असलेल्या बीडच्या खंडणी आणि संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणातला संशयित वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेला। सीआयडीला 20 दिवस वाल्मिक कराड सापडला नाही आणि तो थेट सीआयडी कार्यालयात हजर झाला। आणि या सगळ्या प्रकारामुळे गंभीर प्रकरणातला आरोपी न सापडल्यानं सीआयडीवर मोठी टीका झाली। आता संतोष देशमुख प्रकरणातले आणखी 3 आरोपी फरार आहेत। आता हे 3 आरोपी तरी सीआयडी पकडणार की नाही, की आरोपी हजर होणार असा प्रश्न विचारला जातोय। त्यामुळे आता या आरोपीतले या प्रकरणातले जे इतर 3 आरोपी आहेत ते नेमके कुठे आहेत, त्या आरोपींना तरी सीआयडी पकडणार की नाही, की ते देखील आरोपी वाल्मिक कराडप्रमाणे शरण येणार, हा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। अर्थात वाल्मिक कराड हा पुण्यामध्येच होता, ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतनं दिली होती आणि शिवाय तो 24 तासात शरण येणार ही बातमी देखील न्यूज 18 लोकमतनं दिली होती। आणि काल हे घडल्यानंतर त्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालं। त्यामुळे आता इतर 3 आरोपी जे ते नेमके कुठे, अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, वाल्मिक कराडला आता पोलीस कोठडी झालेली आहे, त्याची चौकशी केली जाईल, पण इतर 3 आरोपी काय अपडेट मिळतंय का? निश्चितपणे विशाल, लोकांचा आक्रोश आणि सगळ्या गोष्टीमुळे सीआयडी असतील, तपास यंत्रणा यांना भागवत कराडना गजाआड करणं महत्वाचं होतं। त्यामुळे प्रायोरिटीने वाल्मिक कराड यांना त्यांनी गजाआड केलेलं आहे। मात्र आता 3 आरोपी नेमके कुठे आहेत हा मोठा सवाल जो आहे सीआयडी समोर आहे। आता महत्वाची गोष्ट अशी की वाल्मिक कराड हे सापडल्यामुळं हे जे 3 फरार आरोपी आहेत ते सुद्धा कदाचित आज संध्याकाळपर्यंत राज्यातील कुठल्या तरी पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण करू शकतात किंवा सीआयडी किंवा पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते। कारण वाल्मिक कराड यांना अटक झाल्यामुळं आता हे 3 जे फरार आरोपी आहेत त्यांचं मनोधैर्य खचू शकतं। कारण त्या सगळ्या गोष्टींमध्ये यांचा आका वाल्मिक कराड आहे अशा पद्धतीच्या सगळ्यांनी आरोप केला होता। आणि आता वाल्मिक कराड यांच्या अटकेमुळं निश्चितपणे ज्या 3 फरार आरोपींना आता कुठं ना कुठं सरेंडर व्हावं लागेल, नाहीतर पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचतील। मात्र वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पणामुळे कुठंतरी तपास यंत्रणांबद्दल जो रोष म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला की वाल्मिक कराड हे पुण्यातच असताना सुद्धा आणि पुण्यातच सीआयडीचं कार्यालय आहे, मात्र त्यांना सुगावा लागला नाही। त्यामुळं कुठंतरी सीआयडीची थोडीशी प्रतिमा मलिन झाली होती। ती धुवून काढण्यासाठी सीआयडीकडे आता या 3 आरोपींना जाऊन पटकन पकडणं, त्यांच्या मुसक्या आवळणं क्रम प्राप्त आहे, जेणेकरून वाल्मिक कराड यांच्या प्रकरणात जी काही शंका निर्माण झाली होती ती दूर करण्याचं त्यांना आता संधी आहे। त्यामुळं सीआयडी असतील, पोलीस यंत्रणा असतील किंवा इतर सगळ्या यंत्रणा आता या 3 आरोपींच्या मागावर असतील। माझ्या मतानुसार येत्या 24 तासामध्ये हे 3 आरोपी कुठेतरी सरेंडर करतील, नाहीतर सीआयडी त्यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या अपडेटबद्दल। तर या प्रकरणामध्ये आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे इतर जे 3 फरार आरोपी आहेत त्यांना केव्हा पकडलं जात आहे किंवा ते शरण येत आहेत का, हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। न्यूज 18 लोकमत याबद्दलचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवेलच या शंकाने। पुढे पाहू